की अर्धा पाऊण तास आम्हाला थांबून ठेवलं. जेवण मस्त असतं त्यामुळे आम्ही आता म्हटलं इथेच थांबूया. आणि रोड एकदम सुसाट. काल आपला रस्ता वेगळा होता, काल आपल्याला घाटच लागला सर्व ना. थोडं तरी कष्ट करा दर्शन घ्यायला देवीचं. तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत मिळेल. आणि आमच्या बालचा बसलेला कॅमेरामन एकदम भारी आहे. आम्ही राहिलो यात्री भुवन जरचा हलवा वगैरे बनवलेला. मॅडम विसरल्या घरी. तर बघा आता आम्ही कात्रच्या घाटाला सुरुवात झालेली आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आपला अक्कलकोट ट्रिपचा आहे. म्हणजे अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर या ठिकाणी आपण दर्शनाला गेलो होतो आणि त्या दर्शनाचा हा व्हिडिओ आहे. तसे आपण डिटेल व्हिडिओ याचे बनवलेले आहेत ऑलरेडी. ते सर्व आपल्या चॅनलवरती आहेत. जर तुम्ही अजून बघितलं नसतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. नक्की जाऊन बघा. त्याच्यात सर्व डिटेल आपले व्हिडिओ आहेत दर्शनाचे. म्हणजे आपण अक्कलकोटला कसं दर्शन घेतलं, तुळजापूरला म्हणा किंवा गाणगापूरला म्हणा, सर्व डिटेल व्हिडिओ आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपला शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे. म्हणजे आपली जर्नी सुरू झाली त्या दिवसापासून ते आपल्या रिटर्नच्या दिवसापर्यंतचा, म्हणजे 3 दिवसाचा प्रवास आपल्या ह्या एका व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात ते म्हणजे आम्ही कसं गेलो, कुठे गेलो, पहिलं काय केलं, कुठे राहिलो, काय खर्च आला, सर्व डिटेल हा व्हिडिओ आहे. आणि किती खर्च झाला आमचा ह्या ट्रॅव्हलमध्ये. म्हणजे आम्ही पर्सनल स्वतःच्या गाडीने गेलो होतो. तर तुम्ही स्वतःच्या गाडीने जाते तर तुम्हाला किती खर्च येईल आणि कुठे स्टे करायचा, जेवणाचं वगैरे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला डिटेलमध्ये. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही कुठलीही डिटेल मिस करणार नाही आणि आपला हा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि सगळे दर्शन पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकसाथ मिळणार आहेत. तर ठीक आहे, चला मग हा व्हिडिओ एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 आणि आज आमच्या ट्रिपला सुरुवात होते. आम्ही निघतोय अक्कलकोटला. अक्कलकोटसोबत तुळजापूर आणि गाणगापूरचं पण आम्ही दर्शन घेणार आहोत. निघायला उशीर झाला आहे. आता दुपारचे 2 वाजलेत. 2 वाजता आम्ही निघालो होतो ठाण्यावरून. पहिलं तर आपण आपल्या गाडीत CNG भरून घेऊया. CNGला तेवढा प्रेशर नव्हता त्यामुळे CNG थोडा कमी बसलाय. स्वामी समर्थ महाराज की जय. चला प्रवासाला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. पुण्यापर्यंत जायला तुम्हाला 2 वे आहेत. एक आपला NH4 आपला जुना मुंबई पुणे हायवे आणि दुसरा म्हणजे आपला पुणे एक्सप्रेस हायवे. तर आता पुणे एक्सप्रेस हायवेने गेलं तर तुम्हाला टोल थोडा जास्त लागेल. जुन्या रोडने गेलं तर टोल तुम्हाला कमी लागेल. पण आम्ही उशिरा निघालो होतो त्यामुळे आम्ही चॉईस केला तो एक्सप्रेस हायवे. तर CNG गाडी म्हटलं की जागोजागी आपल्याला ब्रेक घ्यावाच लागतो. आता आम्ही लगेच पुण्यामध्ये ब्रेक घेतला आहे CNG भरण्यासाठी. आणि पुण्यामध्ये थोडा CNGचा रेट हाय आहे, 89 रुपीज. प्रेशर पण चांगला होता त्यामुळे CNG टँकी पूर्ण फुल करून घेतली. ह्या ट्रिपमध्ये फक्त आपलीच फॅमिली नाही तर साचीची फॅमिली पण आहे. आणि आमच्या 2 गाड्या आहेत. आता माझ्याकडे वॅगनर आहे तर त्यांच्याकडे इर्टिगा आहे. आणि अक्षता मॅडम बघा, अक्षता मॅडम सुपर एक्सायटेड आहेत स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी, कारण तिची बऱ्याच दिवसाची इच्छा होती. ते पुण्याच्या पंपावरती आम्हाला काळूबाई दिसलेले. तेव्हा काळूबाई देवी सजवून घरून घेऊन गेलेले आणि देवीला भेटवून घेऊन आले. हे मांढर देवीची का बघा, मांढर देवीची काळूबाई छान सजवली बघ. आता जस्ट पुन्हा क्रॉस केलाय आपण. पुण्यातलं बाहेर पडलोय. तर बघा आता आम्ही कात्रच्या घाटाला सुरुवात झालेली आहे. आम्ही पुणे, सोलापूर, बेंगलोर हा हायवे न घेता म्हणजे हा रोड न घेता आम्ही निघालो ते फलटण, पंढरपूर मार्गे. ह्या रोडने आपल्याला पुण्याचं ट्रॅफिक पण नाही लागत आणि ह्या रोडने आपल्याला टोल पण खूप कमी लागतो. आता पुण्यातून निघाल्यानंतर आपल्याला पहिला टोल लागलेला आहे हेड शॉपचा. किती आहे मला माहीत नाही. आणि हा पहिला टोल लागला. सातारा रोडची जर्नी संपलेली आहे. आणि बघा पंढरपूरचा बोर्ड दिसला का, आपल्याला इथून पंढरपूरसाठी लेफ्ट मारायचं. शिरवळ नंतर लगेच चिप्स ब्रेक. हा खाऊची एकदम म्हणजे गाजरचा हलवा वगैरे बनवलेला. मॅडम विसरल्या घरी. मी बऱ्याच दिवसांनी पितोय हा चहा. म्हणजे चहा रोज पितो पण हा गुळाचा चहा, स्पेशल गुळाचा चहा. आणि इकडे अक्षताने पण बघा बनवून घेतला स्पेशल गुळाचा चहा. आणि सांगते खूप छान झालाय गुळाचा चहा. आमचा 5 मिनिटाचा टी ब्रेक होता पण नंतर सर्वांना थोड्या भुका लागल्या असल्यामुळे आम्ही थोडा नाश्ता पण केला. त्यात आमचा अर्धा तास कधी गेला आम्हाला कळलंच नाही. शिरवळवरून नाश्ता करून निघाल्यानंतर आम्ही पुढे ब्रेक घेतला तो माळशिरसला. आणि तो ब्रेक म्हणजे तुम्हाला माहिती आहे CNG गाडी, CNGसाठी. आता आम्ही माळशिरसला CNG फुल करून घेतो आहे. CNGचा रेट आहे माळशिरसमध्ये 92 रुपीज. आणि इथे एकदा आपण फुल केला की मग आपल्याला अक्कलकोटपर्यंत कुठेही थांबण्याची गरज पडणार नाही, कारण वॅगनरला चांगला ॲव्हरेज आहे CNGचा. तिचे 9 वाजलेत आणि आपण रात्री 11 वाजेपर्यंत अक्कलकोटला पोचू असा अंदाज आहे. आणि आम्ही आता डायरेक्टली जेवायलाच बसलो आहे.
11 वाजता ॲक्च्युली बंद होतं, पण अजून चालू आहे. 11:45 ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत. आणि 11 नंतर पण तुम्हाला इथे अन्नछत्राचं जेवण मिळतं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सेल्फ सर्व्हिस करावी लागतं, म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन जेवण घ्यायचं आणि इथे खाली भारतीय बैठकीप्रमाणे जेवायला बसायचं. आणि जेवणामध्ये मस्तपैकी अशी वाटाण्याची भाजी, वांग्याची भाजी सोबत भात आणि चपाती पण होते. रात्री 11 नंतरही तुम्हाला इथे जेवण नक्की मिळेल. आणि अक्कलकोटला आम्ही राहिलो होतो ते यात्री भुवनमध्ये, आणि ही आमची रूम आहे. आणि ते 4 बेड होते असे बघा, जॉईंटच होते चौघांसाठी, फॅमिलीसाठी. आणि हे बाथरूम, टॉयलेट, इंग्लिश टॉयलेट होतं, पण थोडा हायजीनचा इश्यू होता, म्हणजे स्वच्छता इथे बिलकुल नव्हती. ते आम्ही राहिलो यात्री भुवन. व्हिडिओ पॉज करा आणि पहा काय चार्जेस आहे. गरम पाणी वगैरे सर्व. अटॅच टॉयलेट, बाथरूम 1000 रुपये. आम्ही ज्या रूममध्ये राहिलो त्या रूमचे चार्जेस होते 1000 रुपये 24 आवर्ससाठी. पण स्वच्छतेकडे थोडं लक्ष दिलं तर खूप अजून चांगलं होईल, कारण रूम मोठे आहेत पण स्वच्छ नाही आहेत. आता आपण तर रेडी झालो आणि सकाळचे 7:30 वाजले. 7:30 वाजता रेडी होऊन आता आपण निघालो दर्शनाला. पहिलं आपण स्वामींचं दर्शन घेणार. बघा हे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. त्यानंतर तुम्हाला असं सर्व पूजेचं सामान वगैरे मिळेल. बरंच काय काय तुम्ही ते घेऊ शकता. आम्ही मंदिराच्या आवारात एक उपाहारगृह होतं, तिथे नाश्ता केला. नाश्ता खूप महाग होता आणि फूड क्वालिटी पण म्हणाल तर ओके होती, चांगली नव्हती. तिथून आम्ही गेलो खंडोबा मंदिरला, जिथे स्वामी सर्वप्रथम राहिले होते. म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी जिथे सर्वप्रथम राहिले ते खंडोबा मंदिर. तिथे आम्ही खंडोबांचं दर्शन घेतलं आणि स्वामींचंही दर्शन घेतलं. अक्कलकोटमध्येही CNG पंप आहे, तर तुम्हाला अक्कलकोटमध्ये CNG आरामात मिळून जातो. आणि सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत CNG असतो, त्यामुळे काही टेन्शन नाही, CNG मिळतो. आता सुरू झालं अक्कलकोट ते गाणगापूरचा आपला रोड. आणि आमच्या बाजूचा बसलेला कॅमेरामन एकदम भारी आहे, म्हणजे त्याला कळतच नाही आपण फोटोमध्ये आहे, पोर्ट्रेटमध्ये आहे, शूटिंगमध्ये आहे. मध्ये येणाऱ्या अशा खराब रोडमुळेच मला वाटतं अक्कलकोट ते गाणगापूर हे 75 किलोमीटरच्या अंतराला 2 तास लागतात. आणि जहाज कसं होतं, बोट तशी झुलते आहे, इकडून तिकडे. आणि त्यातच आम्हाला लागलं फाटक दुधनी गावाच्या इकडे. बघा ही मालगाडी समोरून जाते आणि त्याच्यासाठी लागलं होतं फाटक, रेल्वेचं फाटक. त्यामुळे अजून आम्हाला 15 ते 20 मिनटं थांबावं लागलं. आणि पुढचे रोड जे आहेत ते गावागावातले रोड असल्यामुळे तुम्हाला हे असे व्यक्ती येतच राहणार आहेत, गाई म्हशी म्हणा. आणि हे पार्ट ऑफ ट्रॅव्हल आहे. आणि आत्ता आपण आहोत महाराष्ट्रातल्या शेवटच्या गावामध्ये दुधनी. आणि हे मोठं गाव आहे, छोटंसं गाव नाही आहे, मोठं गाव आहे. पण इथून पुढे आपली बॉर्डर चेंज होणार आहे. आपण महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहोत. आता सर्व बोर्ड वगैरे चेंज होणार आहेत, कर्नाटकी होणार आहेत. आणि दुधनीपासून आम्ही शॉर्टकट घेतलाय गाणगापूरसाठी. आता हे गावागावातून रोड चालला, किती शॉर्टकट पडतोय का लॉंग कट पडतोय माहित नाही, पण गुगल मॅपने आम्हाला शॉर्टकट दाखवला आणि सांगितलं की शॉर्टेस्ट वे. आणि तिथे पण लिहिलं होतं शॉर्टेस्ट वे टू गाणगापूर. पण हा सगळा गावागावांमधून आहे. हा रोड जरा जास्त खराब आहे असं वाटतंय आम्हाला. हे पण एक गाव लागलं. रस्ता तरी आमचा बरोबर आहे, दिशेचा गाणगापूरचीच आहे. रोड थोडासा आमचा बघा कसा लागलाय रोड, एकदम गावातला टिपिकल खेडेगावातले रोड असतात ना. देवदत्त जय गुरु. गाणगापूरमध्ये आम्हाला मेंढीच्या लोकरीपासून बनलेली घोंगडी, कडे, म्हणजे अशा बऱ्याच विविध वस्तू बघायला मिळाल्या. लाईनमध्ये आपणच शेवट आहे. त्या आरती सुरू आहे आतमध्ये, ती आरती झाली मग ही लाईन फटाफट जायला. ऑलमोस्ट 1.25 तासानंतर आता आम्ही खाली उतरतो. आता आमच्या बाजूला मंदिर आहे आणि आता मी दर्शनाला जाणार आहे. आतमध्ये काय व्हिडिओ शूटिंग अलाउड नसणार आहे, अशी आहे. सगळे आहेत आपली मंडळी आणि एकदम आता जवळ आलं दर्शनाचे. छान असं दत्ताचं
दर्शन झालेलं आहे. 1.5 तास लागला आरतीमुळे. आरती असल्यामुळे कसं झालं की अर्धा पाऊण तास आम्हाला थांबून ठेवलं. त्यानंतर हळूहळू करत आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. आणि गाणगापूरला दत्तांचं दर्शन घेतल्यानंतर संगमावर जाणं तर बनतंच. तर आता आम्ही निघालो गाणगापूरपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमावरती. आता आम्ही पोचलो आहे ते गाणगापूरमधल्या संगमावरती. आणि हे खूप फेमस ठिकाण आहे. जसं मंदिर आहे ना ते गुरु दत्तांचं, तसं ते संगम पण खूप फेमस आहे. आणि याला भक्तिस्थान म्हणतात. आपण जे अगोदर जाऊन आलो ना गाणगापूरला प्रॉपर, ते होतं आपलं काय कर्मस्थान. आणि मुक्तिस्थान एक अजून आहे, त्यात आम्हाला आजच माहिती पडलं. ते नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा करू. आणि भक्तिस्थान आणि कर्मस्थान 2 ठिकाणी तर आपण जाऊन आलो. हा संगम पॉईंट आहे, पण हा आता संगम पॉईंट नाही. भीमा आणि अमरजा 2 नदीचा संगम पॉईंट आहे. मग तो पॉईंट आहे ना पुढे आहे, तिकडे दिसतोय का ते बघा, तिकडे पुढे आहे ना. मग आता व्हिडिओ किती दिसत असेल माहीत नाही. तिकडे त्या 2 नद्या एकमेकांना भेटतात आणि मग त्या कोण पुढे जातात. ती कुठली नदी बनते मला नाव नाही माहिती. कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. की ते संगमावरती होतं गुरुचरित्र पठण. किती लोक गुरुचरित्र पठण करतायत आणि त्यासाठीच हा संगम फेमस आहे. आणि तुम्ही देऊळ बंद पिक्चरमध्ये बघितलं असेल बघा, ते 11 नंबरवरती जाऊन बसतात आणि पठण करत असतात. जय गुरुदेव दत्त असे गुरुचरित्र सर्व ठेवलेले असतात. आता हे कर्नाटकमध्ये तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत मिळेल. आणि आम्ही थांबलो तर CNG भरायला. कर्नाटकमध्ये गाणगापूरपासून जवळचा CNG पंप होता आणि आपल्या मुंबईपेक्षा थोडा हाय, पण बाकी इतर महाराष्ट्रापेक्षा कमी रेट आहे इकडे, म्हणून आम्ही इथे CNG भरून घेतला. आणि आता दुपारचे 4 वाजलेत आणि आता आम्ही ब्रेक घेतला आहे तो लंचसाठी. हॉटेल वृंदावन म्हणून लागलं आम्हाला रोडवरती. आणि हॉटेल जरी छोटंसं वाटत असलं तरी इथल्या जेवणाची क्वालिटी आणि कॉस्ट दोन्ही अप्रतिम होतं. म्हणजे स्वस्त आणि मस्त हॉटेल. जेवण करून आम्ही निघालो तुळजापूरला जाण्यासाठी. आणि तुळजापूरला जर तुम्हाला जायचं असेल तर अक्कलकोटवरनं तुम्हाला 2 रस्ते लागतात. एक अक्कलकोट सोलापूर आणि त्यानंतर तुळजापूर, किंवा मग अक्कलकोटवरून डायरेक्ट तुळजापूर. तर आम्ही निघालो अक्कलकोटवरून डायरेक्ट तुळजापूरला, कारण हा रोड शॉर्टकट पण आहे आणि सोबत इथे टोल पण लागत नाही. बघा मस्ती चालू आहे इकडे. तर असा हा छोटासा रूम आहे. इकडे 3 जण झोपणार आहेत आणि खाली 1 बेड 2 बेड 3 बेड टाकून देतात. म्हणजे तुम्ही 5-6 जण आरामात राहू शकता आजच्या दिवसासाठी. म्हणजे आजच्या नाईटसाठी आमचा हा रूम आहे. हे बघा श्री तुळजाभवानी मंदिर रात्रीच्या वेळेचं. किती वाजले? 9:30 वाजताचं. 150 रुपये आणि ही 100 रुपये होती. बघा ही आता ओटी घेतली आम्ही. आणि गुलाबाची फुलं बघा किती. कुंड आहे. रात्रीच्या वेळेला पण लोक आंघोळ करतात कुंडामध्ये. बघा असं उतरायला आहे, पाय वगैरे भिजवायला. ते बघा खाली उतरले. दर्शन व मुखदर्शन जाण्याचा मोफत दर्शन मार्ग. साक्षी आणि अरे हे पूर्ण फिरायचं नाही ना? नाही ना. हा म्हणजे जसं कोणी नाही आहे. हा झिकझॅकचा पण थोडा अनुभव घ्या असं सांगता येत नाही तुम्हाला. एकदम सोप्या पद्धतीने जाऊ नका. थोडं तरी कष्ट करा दर्शन घ्यायला देवीचं. आता आम्हाला एवढं खाली उतरवलं. आता या भुयारातून आम्हाला परत वरती जायचं का? बघा हे आपल्या तुळजाभवानी मातेचं मंदिर. ही धर्मदर्शनाची लाईन, इकडे मुखदर्शनाची. चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो ना ओके. बघा असा फिरतो राईटला. तर राईटला फिरला तर ओके आणि लेफ्टला फिरला तर नॉट ओके. हे बघा राईटला फिरला. दर्शन वगैरे घेऊन आता जेवायला बसतो. डिनर टाईम काल रात्री आम्ही तुळजाभवानी याचं दर्शन घेतलं आणि आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही देवीचे दर्शन घ्यायला निघालो आहोत. आणि हे पण दाखवा, हिला मार देते. आणि हे बघा दोघी सकाळी सकाळी काय चाललंय बघा. हे टॉम अँड जेरी दोघी. हे बघा मस्त चालू नवस कसे असतात बघा. रात्री आपण आलो तेव्हा हे सर्व रिकामं होतं. डायरेक्ट आपण
फ्लोअर्स डायरेक्ट खाली उतरलो होतो आणि आता सकाळच्या वेळची गर्दी बघा. मला आपण धर्मदर्शन घेतलंय, आता मुखदर्शन घेऊया आपण. मुखदर्शनालाही एवढी लाईन आहे, एकदमच खाली असं नाही. समोरच हे बघा भवानी शंकर मंदिर, शंकर मंदिर बरोबर समोरच आहे. हे शंकर मंदिर आहे आणि समोर आपली भवानी माता देवीचा अभिषेक सुरू आहे. तुम्हाला दिसतोय का? कारण आपल्याला तेवढ्या जवळून तर काय बघायला मिळत नाही आणि 1 सेकंदाच्या वर थांबायला मिळत नाही आतमध्ये धर्मदर्शनाला, पण मुखदर्शनाला चांगलं थांबायला मिळालं. अभिषेकाचं आहे सर्व आहे आणि अभिषेक आहे. अभिषेकाचं काय घेतो तुम्ही दादा? अभिषेकात 1100 रुपये असते. 1100 रुपयाचा ना? साडी चोळी वटी अभिषेक सर्व ना? त्याला बुकिंग करावं लागते त्या. ओके. आणि बाहेर बुकिंगचं सिस्टम आहे का? ओके. बघा असा अभिषेक दिसला का? नवीन लग्न झालेली जोडपी असतात ना, त्यांचा गोंधळ वगैरे घालायचा असेल तर तुम्ही असं इथे घालू शकताय. बघा मंदिराचं काम चालू आहे, डागडुजीचं काम चालू आहे मंदिरात. पुरी भाजी तिकडे, साची काय मिसळ पाव का? साची आणि आर्य मिसळ पाव तिकडे, मेघाकडे इडली सुरू आहे आणि बघा इकडे पुरी भाजी आहे. नाश्ता वगैरे करून आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतो ते मुंबईकडे. मी जिथे राहिलो ते प्रायव्हेट होतं हॉटेल शिवभक्त निवास, पण स्टे खूप छान होता. तर चला आता आम्ही निघालो तुळजापूरवरनं. आता आम्ही गाडी बाहेर काढली आहे आणि 11:30 वाजलेत आणि चला बाय बाय तुळजापूर. छान दर्शन झालं दोन्ही वेळेला. गाडी काढतो आणि बघा सर्कलवरनं राईट मारला. आता डायरेक्ट आम्ही जाणार सोलापूर मार्गे आपल्या घरच्या दिशेने. आता कुठपर्यंत जाणार तुम्हाला कळेलच हळूहळू. तर चलो बाय बाय तुळजापूर. काल इथून नाही आलो आपण, काल आपला रस्ता वेगळा होता. काल आपल्याला घाटच लागला आणि हा आता घाट रस्ता आपण खाली उतरतोय हळूहळू. आणि हा घाट रस्ता आपल्याला लागतो सोलापूर मार्गे आल्यानंतर. पण काल आपण डायरेक्ट अक्कलकोट मार्गे आल्यामुळे ना, म्हणजे अक्कलकोट तुळजापूर डायरेक्ट आल्यामुळे ना आपल्याला घाट कुठे दिसलाच नाही, जाणवलंच नाही आणि आपण डायरेक्टली आलो ते तुळजापूरला. पण हे बघा सोलापूरवरनं आलं तर तुम्हाला छोटासा घाट लागतो, वर डोंगरावर यायला लागतं. आणि प्रत्येक देवी देवता आपले सगळे डोंगरावरतीच आहेत. 1-2 सोडले तर जसं महालक्ष्मी झाली कोल्हापूरची, ती खाली आहे. बाकी शक्यतो आपले सगळे जे कुलदैवत देवी आहेत ते सगळ्या डोंगरावरतीच आहे. चला आता घाट उतरूया हळूहळू. तर आत्ता तुळजापूरवरून निघाल्यानंतर डायरेक्ट आमचा हा पहिला हॉल्ट झाला आहे आणि हा झाला आहे इथून पुढे वेळापूर आहे, एक 4-5 किलोमीटरवरती आणि इथे झाला हॉल्ट. आणि वेळापूर आलं म्हणजे मला आता आपल्या गावचा रस्ता आठवतो. म्हणजे आता पंढरपूरवरनं पण आपल्याला होता आणि वेळापूरवरनं पण महूद, सांगोला आणि आपली औंढी गाव. पण तिथे आता गावी तर चाललो नाही. बघा आली लाईट नव्हती म्हणून थांबलेलो आणि आता लगेच झटक्यात लाईट आली आणि थांबलोय कशाला तर उसाचा रस केला. आणि आत्ता वाजले दुपारचे 2. आपण कितीला निघालेलो? आम्ही 11:30 का 11:15च्या आसपास निघालेलो तुळजापूरवरनं. आम्हाला 2 तास लागले ते वेळापूरपर्यंत यायला. 2-2.25 तासामध्ये आम्ही आलो आरामात. काय निवांत आहे आणि रोड एकदम सुसाट. तुळजापूर, सोलापूर, त्यानंतर मोहोळवरनं लेफ्ट पंढरपूर मंगळवेढावाला रोड आणि त्या रोडनंतर पंढरपूरमधनं आता हा पंढरपूर फलटणपर्यंतचा हा सुसाट रोडमध्ये काय प्रॉब्लेम नाही. रोड फुल स्पीडमध्ये. याच रोडने आपण गेलो, याच रोडने आपण चाललो आहे. म्हणजे या रोडला टोल नाका वगैरे काय नाही, बिंदास पळत राहा, काय टेन्शन नाही. चला आता जरा उसाचा रस पिवा मस्तपैकी. आणि इथे फक्त 10 रुपये ग्लास आहे उसाचा रस, 10 रुपये ग्लास. आणि आत्ता ज्यूस पिऊन म्हणजे वेळापूरच्या पाठीमागे त्यानंतर लगेच अर्ध्या तासात आपण परत ब्रेक घेतला आहे तो CNG भरायला. बघा हा तोच पंप जाताना जिथे आपण CNG भरला होता माळशिरसचा, सेम पंप, सेम रेट 92 रुपीज. पण आता आपला CNG भरपूर लागणार आहे कारण आपला एकदम रिझर्ववर आला होता, म्हणजे एंड आला होता एकदम, पण संपला नव्हता अजून. आता बघूया किती लागतो इथे CNG. आणि 7.44 बसला आहे CNG. 684 रुपये 48 पैसे आहे. आणि आता आमचा पुन्हा एकदा ब्रेक झाला आणि हा ब्रेक झाला आमचा लोणंदला. आणि आमचा आता लंच टाईम किती वाजलेत माहिती आहे? 4:10 झाली आणि आता आम्ही लंच करणार आहोत. दिवाणपूर प्युअर व्हेज हॉटेल. म्हणजे फलटणवरनं येताना लोणंदला आल्यानंतर तुम्ही लेफ्ट टर्न मारता ना, जर राईट मारलं तर सासवड, लेफ्ट मारलं तर आपला शिरवळ साईडला जाणार, त्या साईडला जाणार रोडला. ते उतरलं खाली राईट साईडला येते. ह्याच्या मागे पण मी ट्राय केलेलं आहे म्हणजे जेवलेलं आहे. आणि जेवण मस्त असतं, तेव्हा तरी मस्त होतं. त्यामुळे आम्ही आता म्हटलं इथेच थांबूया आणि लंच. आता शेवटचा CNG भरतो आहे. एक खेड शिवापुरी जरा पाठीमागे आहे, ते भरतो. आणि इकडे रेट बघा काय, 91 रुपये 50 पैसे.
गॅट शेवापूरच्या जस्ट पाठीमागे किती बसते बघूया. चला 445 रुपयाचा बसलेला आहे. 445 रुपये 60 पैसे.